नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 कार्य आणि ऊर्जाचा उत्तरार्ध या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या प्रकरणाचा पूर्वार्ध तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेलच आणि अभ्यासला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा. स्थितीज ऊर्जेचे समीकरण. तर गतिज ऊर्जा म्हणजे काय, स्थितीज ऊर्जा म्हणजे काय याचा अभ्यास यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपण स्थितीज ऊर्जेचे समीकरण अभ्यासूया. एम एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर नेण्यासाठी एम जी एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. पहा, एखादी वस्तू जर आपल्याला उंचावर न्यायची आहे तर आपण गुरुत्वबलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतो, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवरती सर्वाधिक आहे. आपण जसजसे वर जाऊ तसतशी गुरुत्वाकर्षण शक्ती हळूहळू कमी होत जाते किंवा गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य होते. त्यामुळे एम इतक्या वस्तुमानाची वस्तू एच इतक्या उंचीवर नेण्यासाठी एम जी एवढ्या बलाचा वापर आपल्याला गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. मग यावेळी काही कार्य घडून येते, ते कार्य काढण्यासाठी कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन या सूत्राचा उपयोग करावा लागतो. आता बल आपण काय पाहिले, एम जी इतके बल प्रयुक्त करावे लागते आणि विस्थापन एच इतके होणार आहे, कारण वस्तू एच इतक्या उंचीवरती जाणार आहे. कार्याला इंग्रजीमध्ये वर्क म्हणतात आणि ते डब्ल्यू या अक्षराने दर्शवितात. म्हणून डब्ल्यू बरोबर एम जी गुणिले एच, म्हणजेच डब्ल्यू बरोबर एम जी एच. आता विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली जी स्थितीज ऊर्जा आहे त्यालाच पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात आणि ती पी ई अशी संक्षिप्त रूपात लिहितात. तर पोटेन्शियल एनर्जी बरोबर एम जी एच, डब्ल्यू वर्क म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. तर विस्थापनामुळे एम जी एच एवढी स्थितीज ऊर्जा वस्तूमध्ये काय होते, सामावली जाते. तर हे आहे स्थितीज ऊर्जेचे समीकरण. स्थितीज ऊर्जा बरोबर एम जी एच या सूत्राने आपल्याला स्थितीज ऊर्जा मिळविता येते. ऊर्जा रूपांतरण. तर ऊर्जा रूपांतरण, ऊर्जेची विविध रूपे तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेली आहेत. या ठिकाणी सांगा पाहू म्हणून एक प्रश्न दिलेला आहे. पहा, ऊर्जेचे विविध प्रकार कोणते आहेत. आता ऊर्जेचे विविध प्रकार यालाच ऊर्जेची रूपे असे देखील म्हणतात. तर त्या दोन्हीचा अर्थ तोच होतो. आता ऊर्जा आपल्याला विविध रूपामध्ये किंवा विविध प्रकारामध्ये मिळते. त्यामध्ये उष्णता ऊर्जा, विद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, अणु ऊर्जा अशी ऊर्जेची विविध रूपे किंवा विविध प्रकार आहेत. या ठिकाणी खाली काही प्रक्रिया दिलेल्या आहेत. यामध्ये प्रत्येक प्रकारामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा सामावलेली आहे ते आपण पाहूया. ताणलेला रबराचा तुकडा. आता पहा, रबराचा तुकडा फक्त ताणून धरलेला आहे, तो सोडलेला नाही. याचा अर्थ त्यामध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली आहे. किंवा त्या ठिकाणी ताणलेले धनुष्य असे दिलेले असेल तरी त्यामध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली आहे. वेगाने जाणारी मोटर. आता मोटार जेव्हा वेगाने धावते त्यावेळी तिला गतिज ऊर्जा प्राप्त झालेली असते, म्हणजे वेगाने जाणारी मोटर हे गतिज ऊर्जेचे उदाहरण आहे. वाफेमुळे वाजणारी कुकरची शिटी, त्यामधून उष्णता ऊर्जा बाहेर पडते, कारण उष्णतेवरती आपण कुकर लावतो आणि उष्णता ऊर्जेमुळेच कुकरची आत वाफ तयार होते आणि शिटी होते, म्हणजे या ठिकाणी उष्णता ऊर्जा आहे. दिवाळीत वाजणारे फटाके. आता फटाक्यामध्ये रासायनिक ऊर्जा सामावलेली असते, म्हणजेच ज्यावेळी आपण फटाका फोडतो त्यावेळी आपल्याला त्यावेळी उष्णता निर्माण होते, प्रकाश दिसतो आणि आवाजही येतो, म्हणजे ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा या तिन्ही ऊर्जा याचाच अर्थ रासायनिक ऊर्जा त्यामध्ये सामावलेली असते. विजेवर चालणारा पंखा. आपण जेव्हा बटन चालू करतो तेव्हा पंखा वेगाने फिरू लागतो, म्हणजे त्याला गतिज ऊर्जा प्राप्त होते. चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे. तर या ठिकाणी यंत्राचा वापर केलेला आहे. चुंबक हे साधे यंत्र आहे, म्हणजेच यांत्रिक ऊर्जा. जोराने आवाज झाल्यास खिडक्यांची तावदाने फुटणे. जर मोठा आवाज झाला
तर खिडकांची तावदाने बऱ्याच वेळा फुटतात, कारण त्या ठिकाणी प्रचंड ध्वनी ऊर्जा निर्माण होते आणि त्या ध्वनी ऊर्जेमुळे खिडक्यांची तावदाने फुटलेली आपल्याला पाहायला मिळतात. ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. उदाहरणार्थ, दिवाळीमध्ये फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जा ही ध्वनी, प्रकाश आणि उष्णता या ऊर्जांमध्ये रूपांतरित होते. ते आपण आत्ताच पाहिले. तर एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये आपल्याला रूपांतर करता येते. चला तर मग पाहूया ऊर्जेचे रूपांतर. या ठिकाणी विद्युत ऊर्जामध्ये दिलेली आहे सेंटरला. पहा, या ठिकाणी यांत्रिक ऊर्जा. आता विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करता येते. उदाहरणार्थ, इंजिन, विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने इंजिन चालते किंवा बटन दाबल्यानंतर पंखा चालू होतो, म्हणजे यांत्रिक ऊर्जा झाली. पुन्हा या यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर जनित्राच्या सहाय्याने विद्युत ऊर्जेमध्ये करता येते. तर जनित्रामध्ये डिझेल वगैरे वापरून म्हणजे यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर काय केलं जातं, जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेमध्ये पुन्हा करता येतं. म्हणजे विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होते आणि यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर जनित्राच्या सहाय्याने विद्युत ऊर्जेमध्ये होते. त्यानंतर प्रकाश ऊर्जा. आता विजेचं बटन दाबल्यानंतर दिवा पेटतो, म्हणजे प्रकाश ऊर्जेत रूपांतरण होते आणि प्रकाश ऊर्जेचे रूपांतर प्रकाशीय घट किंवा सौर घटाच्या सहाय्याने पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये. तर तुम्ही सौर ऊर्जा अभ्यासली असेल. सौर घट वापरून सौर ऊर्जेचे रूपांतर आपल्याला विद्युत ऊर्जेमध्ये करता येते. त्यानंतर रासायनिक ऊर्जा. विद्युत ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करता येते आणि प्राथमिक घट वापरून पुन्हा रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करता येते. ध्वनी ऊर्जा. विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने ध्वनिवर्धक वापरून आपल्याला विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनिवर्धकाच्या सहाय्याने ध्वनी ऊर्जेत करता येते आणि पुन्हा सूक्ष्मश्रवणी वापरून ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करता येते. त्यानंतर विद्युत ऊर्जेचे आपल्याला उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते आणि तापयुग्म वापरून उष्णता ऊर्जेचे पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये. यावरून आपण काय शिकलो, तर ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण करता येते. ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजेच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आत्ता आपण काय अभ्यासले, तर एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते. ऊर्जा आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा ऊर्जा आपल्याला नष्टसुद्धा करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. पहा, एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते, परंतु ऊर्जा आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा आहे ती ऊर्जा नष्टसुद्धा करता येत नाही. पुन्हा एकदा ऐका, ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही, पण एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. हा आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम. करून पहा. दोरा व नटबोल्ट घेऊन समान उंचीचे 2 दोलक तयार करा. एक दोरा आधारकाला क्षितिज समांतर बांधून घ्या. या ठिकाणी संयुक्त दोलक दर्शवलेला आहे. पहा, दोऱ्याला नट बांधलेले आहेत. आता तयार केलेले दोन्ही दोलक या क्षितिज समांतर दोऱ्यास असे बांधा की जे पुरेसे आंदोलित झाल्यावरती एकमेकावर आदळणार नाहीत. म्हणून त्या दोघांच्यामध्ये विशिष्ट अंतर ठेवलेलं आहे. त्यांना आंदोलित केले तर ते एकमेकांवरती आदळणार नाहीत किंवा तटणार नाहीत. दोन्ही दोलकांची उंची समान ठेवायची. हा प्रयोग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरी करून पाहू शकता. आता एका दोलकास दोलने द्या व थोडा वेळ निरीक्षण करा आणि काय घडते ते पहा. वरील ह्या सर्व कृतीचे निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या दोलकाची दोलनगती कमी होत जाते. त्यावेळी स्थिर असलेला दोलक हळूहळू काय होतो, गतिमान होतो. म्हणजे एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास काय होते, प्राप्त होते. पहा, पुन्हा एकदा सांगते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोरा घेऊन त्याला नट किंवा तुमच्याकडे जी वस्तू उपलब्ध असेल ती बांधा. एका दोलकाला काय करायचं, गती द्यायची आणि त्याची दोलने हळूहळू काय होतील, कमी कमी होतील. आणि जेव्हा त्याची दोलने बंद होतील किंवा तो पहिला दोलक स्थिर होईल त्यावेळी आपोआपच दुसऱ्या दोलकाला काय होते, गती प्राप्त होते, तो गतिमान होतो. म्हणजेच पहिल्या दोलकामध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा दुसऱ्या दोलकास प्राप्त होते. मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल. एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडली तर त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते.
पहा, तुम्ही उंचावरून सोडलेली कुठलीही वस्तू असेल तर ती सोडल्यानंतर जमिनीवर पडते, कारण पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि ती गुरुत्वाकर्षण शक्ती त्या वस्तूला काय करते, स्वतःकडे खेचून घेते. आता उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेला मुक्त पतन असे म्हणतात. पहा, उंचावरून सोडलेली जी वस्तू आहे ती गुरुत्वाकर्षण बलामुळेच केवळ गुरुत्वाकर्षण बलामुळेच ती जमिनीकडे आकर्षिली जाते किंवा खाली येते. या प्रक्रियेला काय म्हणतात, मुक्त पतन. आता एम वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे एच एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्यात वेगवेगळ्या उंचीवरील गतिज व स्थितीज ऊर्जा आपल्याला पाहायच्या आहेत. पहा, मुक्तपतनाची आकृती या ठिकाणी दिलेली आहे. समजा ए हा बिंदू जमिनीपासून एच इतक्या उंचीवरती आहे, इथं दाखवलेलं आहे. ए या बिंदूची जमिनीपासूनची उंची किती आहे, एच. एम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत आली, म्हणजे इथून इथपर्यंत आली, तेव्हा अंतर किती होईल, एक्स एवढे अंतर झाले. सी हा बिंदू जमिनीवर आहे, तर ही लेवल जी आहे ती जमिनीची लेवल आहे, म्हणजे सी हा बिंदू जमिनीवर आहे. वस्तूची ए, बी व सी बिंदूपाशी असणारी आपल्याला ऊर्जा पाहिजे आहे. पहा, ए बिंदूजवळ वस्तू आहे, ती सोडल्यानंतर बी बिंदूजवळ आली, त्यावेळी एक्स इतके अंतर ती खाली आली असे आपण समजले. सी हा बिंदू जमिनीवरती आहे, तर ए, बी आणि सी बिंदूजवळ असणारी त्याची ऊर्जा आपल्याला पाहिजे आहे. वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभी वेग काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे आरंभीचा वेग आपण यू या अक्षराने दाखवतो आणि तो 0 आहे. सुरुवातीला ती गतिमान नाही आहे, म्हणजे वेग 0 आहे. मग कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा बरोबर सूत्र काय, 1/2 वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग म्हणजे 1/2 mv वर्ग. पण या ठिकाणी सुरुवातीचा वेग यू आहे म्हणून 1/2 mu वर्ग. पण यू 0 आहे म्हणून यूची किंमत 0 घातल्यामुळे गतिज ऊर्जा काय झाली, 0. कारण वस्तू स्थिर आहे त्यामुळे तिला गती प्राप्त झालेली नाही, म्हणजे गतिज ऊर्जा 0 आहे. आपण स्थितीज ऊर्जेचे सूत्र पाहिलेले आहे. स्थितीज ऊर्जा बरोबर mgh. मग एकूण ऊर्जा किती झाली, तर गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा म्हणजेच कायनेटिक एनर्जी अधिक पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी 0 आहे आणि पोटेन्शियल एनर्जी mgh आहे, म्हणजे एकूण ऊर्जा झाली mgh आणि याला काय म्हटले, समीकरण 1. आता या ठिकाणी h वजा x का दाखवलेलं आहे, तर सी पासून ए पर्यंत अंतर h आहे आणि ए पासून बी पर्यंत x मांडले, म्हणून बी पासून सी पर्यंत किती असणार आहे, h वजा x. हे पहा, ए पासून सी पर्यंत h आहे, ए पासून बी पर्यंत x आहे, म्हणून बी पासून सी पर्यंत जे अंतर आहे ते h वजा x असेल. वस्तू बी बिंदूपाशी असताना, म्हणजेच वस्तू x अंतर पार करून बी या बिंदूपाशी येते, तेव्हा तिचा वेग काय झाला, VB. बी बिंदूपाशी वस्तू आली तेव्हा तिला काही वेग प्राप्त झालेला असेल आणि तो वेग काय मांडलेला आहे, VB. आता बी का म्हटले, तर या ठिकाणी बी बिंदूजवळ वस्तू आलेली आहे. आता या ठिकाणी यू सुद्धा 0च असणार आहे. वस्तू जेव्हा बी बिंदूजवळ आहे तेव्हा ती गतिमान नाही. ए पासून बीपर्यंत येईपर्यंत ती गतिमान होती, परंतु बी बिंदूपाशी आल्यानंतर तिचा आरंभीचा वेग काय झाला, 0 झाला. विस्थापन किती झालं, एक्स. एस बरोबर एक्स. आणि त्वरण काय असणार आहे, ए बरोबर गुरुत्वीय बल जीने दर्शवतो आपण, ए बरोबर जी. गतीची समीकरणे तुम्ही अभ्यासली आहेत. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. मग व्ही बी वर्ग बरोबर यू वर्ग 0 अधिक 2g x, म्हणजे व्ही बी वर्ग बरोबर 2gx. म्हणजेच कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा बरोबर 1/2 व्ही बी वर्ग. व्ही बी वर्गची किंमत आहे 2gx म्हणून 1/2 m. इथं व्ही बीची किंमत घातली आपण. व्ही वर्गची किंमत काय आहे, 2gx, तर तो 2gx किंमत ठेवली. मग गतिज ऊर्जा बरोबर काय, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. मग गतिज ऊर्जा बरोबर काय आले, mgx. बी या ठिकाणी वस्तूची जमिनीपासूनची उंची बरोबर h वजा x. आपण आत्ताच पाहिले, बी या ठिकाणची उंची काय असणार आहे, एकूण उंची h होती, x इतकं विस्थापन झालं म्हणजे h वजा x. म्हणून पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा बरोबर mg कंसात h वजा x म्हणजेच mgh वजा mgx. mgने काय केले, कंसाला गुणले. मग एकूण ऊर्जा टोटल एनर्जी काय झाली, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा आहे mgx अधिक स्थितीज ऊर्जा काय mgh वजा mgx. हा वजा mgx अधिक mgx कॅन्सल होईल म्हणजे राहिले काय mgh. म्हणजे एकूण ऊर्जा किती झाली, mgh. हे झाले समीकरण 2. यापूर्वी आपण समीकरण 1 काय पाहिले होते, एकूण ऊर्जा बरोबर mgh. त्यानंतर समीकरण 2 सुद्धा काय आले, एकूण ऊर्जा बरोबर mgh. पुढे
वस्तू सी या बिंदूपाशी असताना वस्तू सी बिंदूपाशी आले म्हणजे जमिनीवर पोचल्यावर तिचा वेग काय असेल व्ही सी असेल. सी या बिंदूजवळ आली म्हणून वस्तूचा वेग व्ही सी. यू या ठिकाणी सुद्धा शून्यच असेल कारण आता वस्तू गतिमान नाही. विस्थापन किती झाले? ए पासून सी पर्यंतचं अंतर एच आहे म्हणजे एस बरोबर एच आणि ए बरोबर जी. मग व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2AS. मग व्ही सी वर्ग बरोबर 0 अधिक 2GH. मग कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा बरोबर 1/2 व्ही सी वर्ग. मग व्ही सी वर्गाची किंमत ठेवूया 1/2 गुणिले 2GH. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल म्हणजे कायनेटिक एनर्जी बरोबर MGH. तर सी या बिंदूपाशी वस्तूची जमिनीपासूनची उंची एच बरोबर 0 आहे. मग पोटेन्शियल एनर्जी व MGH बरोबर किती आली? 0. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जी काय आली? कायनेटिक एनर्जी आहे MGH आणि पोटेन्शियल एनर्जी आहे 0. म्हणजेच टोटल एनर्जी बरोबर MGH. समीकरण 3. समीकरण 1, 2, 3 वरून आपल्याला काय समजते? तर ए, बी व सी बिंदूपाशी एकूण ऊर्जा कशी आहे? स्थिर आहे. आणि स्थिर म्हणजेच ती किती आहे? तर MGH इतकी आहे. म्हणजेच कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते. जमिनीवर पडत असताना म्हणजे स्थिती सी पूर्ण स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. परंतु कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचावरील स्थितीज ऊर्जे इतकीच असते म्हणजे ती कमी किंवा अधिक होत नाही. म्हणजेच टोटल एनर्जी एकूण ऊर्जा बरोबर स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी अधिक गतिज ऊर्जा म्हणजेच कायनेटिक एनर्जी. बिंदू एवर टोटल एनर्जी MGH आहे. बिंदू बीवर सुद्धा MGH आहे आणि बिंदू सीवर सुद्धा MGH आहे. म्हणजे कुठल्याही उंचीवर असेल तर गतिज ऊर्जा असेल किंवा स्थितीज ऊर्जा किंवा एकूण ऊर्जा ही कशी राहते? स्थिर राहते. ती बदलत नाही. शक्ती म्हणजेच पॉवर. तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकाल तेवढ्या गतीने तुमचे वडील जिना चढतील का? आता अर्थातच याचे उत्तर काय होईल? तर नाही असेल. कारण जिन्याची उंची किंवा जे अंतर जायचे आहे ते अंतर स्थिर आहे, समान आहे. परंतु तुमच्याकडे जेवढी ऊर्जा आहे तेवढी ऊर्जा तुमच्या वडिलांकडे असणार नाही. कारण वयोमानानुसार त्यांची ताकद किंवा त्यांची शक्ती काय झालेली असेल? कमी झालेली असेल. गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटरच्या साहाय्याने? अर्थातच आपण मोटरच्या साहाय्याने भरू. कारण गच्चीवर बादलीने पाणी ओतायचे झाले तर आपल्याला अधिक वेळ लागेल आणि मोटरच्या साहाय्याने टाकी लवकर भरेल. समजा राजश्री, यश व रणजित यांना एका छोट्याशा टेकडीवर जायचे आहे. राजश्री मोटारीने गेली, यश सायकलने गेला व रणजित पायी गेला. जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडल्यास कोण अगोदर पोचेल व कोण शेवटी पोचेल? आता सरळ आहे. राजश्री मोटारीने जाणार आहे म्हणजे ती लवकर पोचेल. रणजित पायी जाणार आहे म्हणजे तो उशिराने पोचेल. आता असे का झाले? वरील उदाहरणाचा जर आपण विचार केला तर झालेलं कार्य समान आहे. एकाच टेकडीवर जायचं आहे, एकाच ठिकाणावरून जायचं आहे, एकाच मार्गाने जायचं आहे. म्हणजे कार्य तर सारखंच आहे. परंतु ते कार्य करण्यासाठी त्यांनी जे साधन वापरलं त्या साधनानुसार त्यांना लागणारा वेळ मात्र कसा होता? वेगवेगळा होता. कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण कशामध्ये व्यक्त केले जाते? तर शक्तीमध्ये व्यक्त केले जाते. मग यावरून शक्तीची व्याख्या काय होते? तर कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. म्हणजे कार्य तेवढंच असेल तरी त्यासाठी लागणारा कालावधी हा शक्तीवरती अवलंबून असेल. राजश्री मोटारीने गेली त्यामुळे ती लवकर पोचली. रणजित पायी गेला त्यामुळे तो उशिराने पोचला. तर कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? शक्ती म्हणतात. समजा W हे कार्य T या वेळेत होत असेल म्हणजे W इतके कार्य करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो जर T असेल तर शक्ती बरोबर कार्य भागिले काल म्हणजे जे कार्य करणार आहात आणि ते कार्य करण्यासाठी लागणारा कालावधी. शक्ती म्हणजेच पॉवर, ती P अक्षराने दर्शवतात. P बरोबर कार्य W भागिले कालावधी T. कार्याचे SI पद्धतीतील एकक जूल आहे.
म्हणून शक्तीचे SI पद्धतीतील एकक जूल भागिले सेकंद म्हणजे जूल पर सेकंद, आणि जूल पर सेकंद म्हणजेच काय, वॅट. म्हणजे 1 वॅट बरोबर 1 जूल छेद 1 जूल पर सेकंद. तर हे लक्षात ठेवा, 1 वॅट बरोबर 1 जूल पर सेकंद. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी मोठ्या एककाचा वापर केला जातो, त्यालाच अश्वशक्ती असे म्हणतात. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती या एककाचा वापर केला जातो. आता अश्वशक्ती आणि वॅट यामध्ये काय संबंध आहे, तर 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास आहे. बघा, ही एककं नीट लक्षात ठेवा. शक्तीचे एकक काय आहे, तर वॅट. 1 वॅट बरोबर 1 जूल पर सेकंद. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजायची असेल तर अश्वशक्ती हे एकक वापरतात. 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तासे आहे. 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजेच 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेले कार्य. आता 1 किलोवॅट तास, 1 किलोवॅट आवर्स म्हणजेच 1 किलोवॅट तास बरोबर 1 किलोवॅट गुणिले 1 तास. आता 1 किलोवॅट म्हणजेच काय, 1000 वॅट. 1000 गुणिले एका तासामध्ये सेकंद किती असतात, 3600. मग 1000 गुणिले 3600 म्हणजेच काय आले, हे 3600 आणि हे 3 म्हणजे 36च्या पुढे 5 शून्य आले, म्हणजेच 3.6 गुणिले 10⁶ जूल. म्हणजे 1 किलोवॅट तास बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल. तर हे रूपांतरण तुम्हाला विचारले जाते. घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी जी वीज आहे ती किलोवॅट तास या एककातच मोजली जाते. आता 1 किलोवॅट तास म्हणजे 1 युनिट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे विजेचे बिल येते प्रत्येक महिन्याला किंवा लाईट बिल म्हणतो आपण, त्या बिलामध्ये युनिटवरती आपल्याला चार्जेस आकारलेले असतात. तर आपल्याला जे युनिट येतात ते 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट तास इतकी ऊर्जा आपण वापरलेली असते. मग आपण जितकी युनिट लाईट वापरली पूर्ण महिनाभर तेवढे किलोवॅट तास आपण ऊर्जेचा वापर केलेला असतो. तर या ठिकाणी हे प्रकरण संपलेले आहे. सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. त्याचबरोबर या प्रकरणाचा पूर्ण स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.